मराठी, आपल्या हक्काचं मराठी न्यूज चॅनल। बातमी आता येते ते महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यामधून। शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्याची पाहणी केली व त्यांना धीर दिला। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला होता आणि यावेळी शेतीचे आणि घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। याच ठिकाणी ते जाऊन केंद्रीय मंत्री यांनी पाहणी केली व त्या ठिकाणी नुकसानग्रस्तांना धीर दिला। केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन ढगफुटी सदृश पाऊस झालेल्या ठिकाणाची पाहणी केली व नुकसानग्रस्तांना तातडीने मदत करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत। जिल्ह्यातील खामगाव, शेगाव तालुक्यात 7 जुलैला जो जास्त प्रमाणात पाऊस झाला होता, यामुळे नदी नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आला होता आणि पुराचे पाणी शेतात गेल्याने पिकासह जमिनी करडून गेल्याचे पाहायला मिळाले। यावेळी शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले होते। याचबरोबर अनेक ठिकाणी घरातील सामानही त्या ठिकाणी वाहून गेल्याने अनेकांचे संसार जे आहे ते उघड्यावर आले होते आणि या झालेल्या नुकसानीची पाहणी आज केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन केली व खामगाव तालुक्यातील कोलारी व पिंपरी गौरी या गावामध्ये जाऊन त्यांनी पाहणी केली व त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नुकसानग्रस्ताच्या व्यथा त्यांनी जाणून घेतल्या व नुकसानग्रस्तांना त्यावेळी धीर दिला। यावेळी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी यांच्याशी संवाद साधून तातडीने पंचनामे करा व एकही नुकसानग्रस्त सुटणार नाही याची काळजी घ्या व पंचनामे तयार झालेल्या यादीचे चावडी वाचन करा व ते पंचनामे चावडीवर लावा व नुकसान झालेला शेतकरी सुटणार याची दक्षता, असे स्पष्ट आदेश त्यांनी यावेळी उपस्थित